MA इन इकॉनॉमिक्स आणि MSc इन इकॉनॉमिक्स या दोन वेगवेगळ्या शाखेच्या एकाच विषयाच्या अर्थशास्त्रातल्या पदव्या बाबासाहेबांकडे होत्या. म्हणजेच त्यांनी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखेतून अर्थशास्त्राचा अभ्यास केला. पण मग समजा तुम्हाला कुणी विचारलं की आर्ट्समधून घेतलेल्या इकॉनॉमिक्सच्या पदवीत आणि सायन्समधून घेतलेल्या इकॉनॉमिक्सच्या पदवीमध्ये काय फरक आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही MA इन इकॉनॉमिक्स म्हणजेच कला शाखेतून अर्थशास्त्राची पदवी घेता तेव्हा त्या शाखेत तुम्हाला अर्थव्यवस्था कशी चालते, त्याची व्याख्या, उद्देश, अर्थव्यवस्था नीट चालावी यासाठी सरकारने कोणत्या पॉलिसीज राबवायला हव्यात हे शिकवलं जातं. पण हाच अर्थशास्त्राचा विषय जेव्हा तुम्ही सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेतून शिकता तेव्हा तिथे तुम्हाला हे विश्लेषणात्मक रूप म्हणजेच थिअरी प्रॅक्टिकलमध्ये शिकवली जाते. समजा तुम्ही गरिबी हटवण्यासाठी काय करावे, कोणत्या योजना राबवाव्यात हे शिकला असाल MA मध्ये, तर हाच गरिबी हा विषय तुम्हाला MScत डेटा स्वरूपात शिकवला जातो. अर्थशास्त्राच्या विज्ञान शाखेत तुम्ही गरिबीचा नेमका डेटा अभ्यास करता. कोणत्या भागात किती आकडेवारी आहे हे प्रात्यक्षिक समजून त्यावर उपाय सुद्धा शोधता. आकडेवारी मिळाली तर आकडेवारींची तुलना कशी करायची हे सुद्धा शिकता. आज जर तुम्हाला MA इकॉनॉमिक्स मधून MSc इन इकॉनॉमिक्स करायचं असेल म्हणजे कला शाखेच्या अर्थशास्त्रातून विज्ञान शाखेच्या अर्थशास्त्रात जायचं असेल तर आधी CUET PG म्हणजेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा दिल्यानंतर तुमची मेरिट निघते आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पाठवलं जातं. हो, पण याला एक अट असते बरं का. जर तुम्हाला कला शाखेतून विज्ञान शाखेत तो विषय घ्यायचा असेल अर्थशास्त्राचा तर कला शाखेत तुम्हाला अर्थशास्त्रासोबत गणित विषयाचा एक तरी पेपर असायलाच हवा. डॉक्टर बाबासाहेबांकडे अर्थशास्त्रात MA आणि MSc इन इकॉनॉमिक्स या व्यतिरिक्त DSc म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स ही पदवी सुद्धा होती बरं का. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे हे मिळवणारे ते दक्षिण आशियातले पहिले व्यक्ती होते. किती भन्नाट गोष्ट आहे ना. बाबासाहेबांनी आयुष्यात शिक्षणाला किती महत्त्व दिलं हे आपण जाणतोच. त्यामुळे नुसतंच जय भीम म्हणून चालणार नाही. या अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीतच असायला हव्यात. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.